गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। एक 2 मिनट नामस्मरण। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती
तेथे माझी उत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चुडामणी हा ग्रंथ आणि श्लोक क्रमांक 91 पर्यंत आपण मागच्या वेळेला आपला अभ्यास आला होता. मागच्या वेळेला हा जो 91 क्रमांकाचा श्लोक आहे, बाह्येंद्रिय हि स्थूल पदार्थ सेवाम स्त्रक चंदनस्त्र्यादि विचित्र रूपाम करोति जीव स्वयमेतदात्मना तस्मात् प्रशस्तीर वपुषोस्य जागरे. या श्लोकाचा आपण विचार करत होतो आणि या ग्रंथामध्ये या श्लोकाच्या आधी म्हणजे 90व्या श्लोकावरती जे एक वाक्य येऊन गेलं की ब्रह्म निर्विकार असल्यामुळे स्थूल देहाचं ते परिणामी उपादान कारण होत नाही, तर विवर्थाधिष्ठान मात्र आहे म्हणून द्वैतापत्ती होत नाही. त्याचा आपण मागच्याला विचार केला. एक 5 मिनिटात थोडीशी उजळणी आपण ज्याला म्हणूया. आणि त्याचा विचार करताना आपण परिणाम म्हणजे काय किंवा त्याच्याही आधी आपण म्हणूया उपादान कारण म्हणजे काय ते आपण समजावून घेतलं की कार्यामध्ये ज्याचा प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य अस्तित्वात राहू शकत नाही त्याला उपादान कारण असं म्हणतात. अशी व्याख्या आपण मागच्या वेळेला शिकलो. त्याच्यासाठी आपण माती आणि घट असं एक दृष्टांत घेऊन माती घटाचं उपादान कारण कसं आहे आणि कुंभार त्याची ती काठी त्याचं ते चक्र वगैरे हे सगळं निमित्त कारण कसं आहे हे सगळं आपण समजून घेतलं मागच्या वेळेला. उपादान कारण आपण त्याला गमतीने डायरेक्ट मटेरियल असं म्हणालो, सप्लाय चेन मधला शब्द. आणि उपादान परिणाम ब्रह्म या जगाचं किंवा या देहाचं होऊ शकत नाही, तर मग कुठला आहे तर तो विवर्त परिणाम होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण विवर्त परिणाम आणि उपादान परिणाम असे 2 कार्याचे प्रकार समजून घेतले. कारण कार्याचा आपण जेव्हा विचार करतो, उपादान कारण झालं, कार्याचा जेव्हा विचार करतो त्या कारणाचं होणारं कार्य, तेव्हा ते जर समान स्वभाववान आणि अन्यथा रूप असेल तर त्याला परिणाम असं म्हणतात. आणि मग माती आणि घट हे समान स्वभाववान कसे आहेत पण अन्यथा रूप कसे आहेत हे आपण समजून घेतलं मागच्या वेळेला. आणि म्हणून घट हा मातीचा परिणाम आहे किंवा दही हा दुधाचा परिणाम आहे. परिणाम म्हणजे रिझल्ट, कार्य. आणि त्याचं कारण, दह्याचं कारण दूध आहे, घटाचं कारण, माठाचं कारण माती आहे असं आपण मागच्याला समजून घेतलं. पण अजून एक प्रकारचं कार्य असतं, त्याला विवर्त असा शब्द किंवा विवर्त परिणाम असं आपण त्याला म्हटलं. विवर्त उपादान असं त्याला म्हटलं. आणि त्याची व्याख्या पण बघितली की अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान आणि अन्यथा रूप. आता विचार आपण केला मागच्या वेळेला की या दोन्ही परिणामांमध्ये म्हणूया किंवा या दोन्ही कार्यांमध्ये म्हणूया अन्यथा रूप सामान्य आहे. फरक कशाचा पडतो तर एक विपरीत स्वभाववान आणि एक समान स्वभाववान. आणि त्याच्यासाठी आपण मंद प्रकाशामध्ये झाडाच्या खोडावर जो माणसाचा भ्रम होतो त्याचा आपण विचार केला की एकाला कशी व्यावहारिक सत्ता आहे तर दुसऱ्याला प्रातिभासिक सत्ता आहे. अधिष्ठानाहून ते विपरीत स्वभाववान आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे ते झाडाचं खोड म्हणूया हे कारण जर समजलं आणि माणसाचा झालेला भ्रम हे कार्य जर समजलं तर तो जो भ्रम आहे माणसाचा झालेला तो त्या झाडावरच्या खोडावरचा विवर्त आहे अशी झाली शास्त्राची भाषा. कारण हे दोघही विपरीत स्वभावाचे आणि अन्यथा रूप आहेत.
हे सगळं आपल्याला विचार करावा लागला, कारण मी जसं मागच्या वेळेला म्हणालो की श्लोकात नाही तसा उल्लेख, पण या श्लोकावरचं जे भाष्य या ग्रंथामध्ये जो आपण आधार म्हणून घेतलाय अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये आहे. आणि द्वैताची उत्पत्ती कशी होत नाही हे सांगण्यासाठी त्यांनी एवढी सगळी मांडणी केली, की कोणाला असं चुकूनही मनामध्ये विचार येऊ नये की ब्रह्म नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व, कुटस्थ चैतन्य, देहाच्या सापेक्षतेने अजून त्याला काही नाव आहेत, तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतो, त्याच्यामध्ये काहीतरी विकार होतो आणि या देहाची निर्मिती होते, असं ते नाही. कारण ते तर निर्विकार असं तत्व आहे, निराकार आहे, निरवयव आहे, अविनाशी आहे, वगैरे वगैरे. आणि विकार म्हणजे बदल, आणि त्याच्यात बदल होत नाही हे सांगण्यासाठी इतकी सगळी मांडणी आहे. कारण कार्य तर दिसतंय, जगताचा अनुभव येतोय, देहाचा अनुभव येतोय, मग त्याचं स्पष्टीकरण काय, म्हणून इतकी सगळी मांडणी इथे त्यांनी एका वाक्यात, म्हणजे त्यांनी जर स्पष्टीकरण न देता फक्त एक वाक्य लिहिलं की ते विवर्ताधिष्ठान मात्र आहे, म्हणून द्वैताची उत्पत्ती होत नाही. हे सगळं आपण बघितलं होतं. आणि मागच्या वेळेच्या श्लोकातलं, म्हणजे 90व्या श्लोकातलं जी शेवटची ओळ होती किंवा शेवटचं चरण होतं, अवस्था जागरस्तस्य स्थूलार्थानुभव यतः. अवस्था जागर तस्य, तस्य म्हणजे त्या देहाची काय अवस्था आहे, जागृती ही अवस्था आहे. यतः म्हणजे कारण काय, तर स्थूलाचे जे अनुभव आहेत ते सगळे जागृतीमध्ये येतात. आणि त्या चरणाचा विचार करण्यासाठी म्हणून आपण 91 क्रमांकाचा श्लोकाची सुरुवात केली होती, जो मी आता मगाशी म्हटला, तो आता काही पुन्हा म्हणत नाही. आणि त्याचा अर्थही आपण मागच्याला बघितला होता. एकूण 91 क्रमांकाचा जो श्लोक आहे, की जीव, आणि जीवाला इथे त्यांनी पुन्हा एका ओळीमध्ये प्राणादी संघाताचा अभिमानी चेतनात्मा असं म्हटलं. हा तादात्म्य करून कशाशी तादात्म्य करतो, स्थूल देहाशी तादात्म्य तो करतो. आणि बाह्येंद्रियद्वारा, श्रोत्रादी इत्यादीचे काही बाह्येंद्रिय आहेत, आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी माला, चंदन आणि स्त्री, स्त्रक म्हणजे माला, आपण मागच्या विचार केला, चंदन आणि स्त्री हे काय म्हणूया, उपलक्षणं कशी आहेत वेगवेगळ्या 5 इंद्रियांची, 3 इथे नावं घेतली आहेत, पण 5 इंद्रिय असा विचार करायचा आपण. इत्यादी, कारण इत्यादी शब्द आलेलाच आहे इथे. नाना प्रकारच्या स्थूल पदार्थांचा उपभोग तो घेतो, स्वतः घेतो. आणि म्हणून तस्मात, हे जे म्हणून आहे ना, तस्मातचा मागच्याला आपण विचार केला होता, खरं त्याचा अर्थ त्यापासून असा होतो, पण या संदर्भाने त्याचा अर्थ इथे म्हणून असा केलाय. या म्हणूनचा आधीच्या श्लोकाशी यतःशी संबंध आहे, आपण नीट विचार केला तर. आधीच्या श्लोकामध्ये यतः याचा अर्थ काय केलाय त्यांनी, कारण. कारण या स्थूल देहाच्या अभिमानाने तो स्थूल पदार्थांचा अनुभव घेतो, म्हणून जागृती ही अवस्था म्हटलेली आहे इथे. त्यामुळे इथे म्हणून वा स्थूल देहाची जागृतीत श्रेष्ठता किंवा महत्व आहे, किंवा जागृतीत या देहाची प्रधानता आहे, असा विचार आपण मागच्याला केला. आणि स्थूल भोग शक्य आहेत कधी, जागृतीमध्ये, आणि आपल्याला सूक्ष्म भोग चालत नाही. आणि मागच्याला पण तोही विचार केला की जसं स्वप्नातील अन्नाने आपलं पोट भरणं शक्य नाहीये, कारण आपला देह स्थूल आहे, त्यामुळे आपलं स्थूल भोगच चालतात. असा का विचार आपला मागच्याला झाला, एक धावता आढावा घेतला आपण. आणि इथे जे एक याच्यावरचं विवेचन आलंय की जीवात्माच स्थूल देहाच्या योगाने जागृतीमध्ये स्थूल पदार्थांचा उपभोग घेतो, जे आता आपण तोच अर्थ वाचला. पण पुढे एक वाक्य आलेलं आहे की जागृती ही अवस्था स्थूल देहाची नसून स्थूल देहाभिमानाची, म्हणजे चिदाभासाची आहे. आणि इथे आपण येऊन थांबलो होतो मागच्या वेळेला, आणि आपण विचार केला होता की आपल्याला जीव किंवा चिदाभास समजून घेतल्याशिवाय हे वाक्य समजणार नाही. वाक्य पुन्हा वाचूया, की जागृती ही अवस्था स्थूल देहाची नसून स्थूल देहाचा जो अभिमान, तो चिदाभास. आता चिदाभास हा जो शब्द आहे, त्याच्यामध्ये 2 शब्दांचा तो एक मिळून तयार झालेला शब्द म्हणूया. त्याच्यामध्ये चित आणि आभास असे 2 शब्द आहेत. चित याचा अर्थ आत्मप्रकाश असा होतो. आपल्या सर्वांना आता पुष्कळ आपलं श्रवण झालेलं आहे, पुष्कळ अभ्यास झालेला आहे, वाचन झालेलं आहे.
मला खात्री आहे की इथे चिदाभास हा शब्द समजणारे सुद्धा 80% लोक असतील इथे. पण मी जसं मागच्याला म्हणालो की वक्ता म्हणून एक जबाबदारी असते, सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे इतरांसाठी ती उजळणी समजूया आपण. चिदाभास, चित्त म्हणजे आत्मप्रकाश. आपल्याला सत, चित्त, आनंद ऐकून माहिती असतं. आत्म्याचं वर्णन, ब्रह्माचं वर्णन, सद्घन, चिद्घन, आनंदघन, सच्चिदानंद घन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जी का ज्ञान माऊली ज्याला म्हणते त्याला चित्त असं म्हणतात. आणि ह्या आत्मप्रकाश, या चित्त म्हणजे आत्मप्रकाश याचा आभास म्हणजे चिदाभास. आता इथे आभास याचा अर्थ मात्र फाकलेला प्रकाश असा होतो बरं का, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत प्रतिबिंब असंही म्हणतात. पण प्रतिबिंब म्हणजे आरशात पडलेलं प्रतिबिंब या अर्थाने नव्हे, पुन्हा फाकलेला प्रकाश या अर्थाने. जसं काचेमध्ये प्रकाश फाकतो, काच स्वच्छ असते, मूळची स्वच्छ असते की नाही काच, दगडामध्ये नाही फाकत, काचेमध्ये प्रकाश फाकतो. असा जो फाकलेला प्रकाश आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य जाता जाता की इथे आपण जो संदर्भ बघतो आहोत की हा जो जीवात्मा आहे हा जागृतीमध्ये या देहाच्या माध्यमातून, या इंद्रियांच्या माध्यमातून स्थूल पदार्थांचा उपभोग घेतो, असा साधारण विषय आपला सुरू आहे. त्यामुळे इथे उपभोग घेणं म्हणजे जाणणं, जे संपूर्ण बाहेर जगताचं ज्ञान होणं, त्याला कळणं, त्याच्याशिवाय भोग कसा घेणार. त्यामुळे इथे जाणणं किंवा ज्ञान होणं याला महत्व आहे. आणि म्हणूनच इथे सतचा आभास म्हणजे सदाभास किंवा आनंदाचा आभास, आनंदाभास असं न म्हणता काय म्हटलं, चिदाभास. कारण प्राधान्य त्याला जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे. पण इथे जास्त महत्व, प्रधानता जाणण्याला आहे, ज्ञान होण्याला आहे, म्हणून त्याला चिदाभास असं म्हणते. आता हे कळलं आपल्याला की चित्त आणि आभास, चित्त म्हणजे आपल्याला कळलं, आभास म्हणजे कळलं, आपण फाकलेला प्रकाश असा त्याचा अर्थ केला. आता पुढचा प्रश्न आला की कुठे फाकलेला प्रकाश किंवा कशामध्ये फाकलेला प्रकाश, तर बुद्धीमध्ये फाकलेला प्रकाश असं त्याचं उत्तर शास्त्र आपल्याला सांगतं. त्यामुळे पुन्हा एकदा ती बुद्धी जशी ती काच असते तशी, त्या काचेप्रमाणे बुद्धी सुद्धा मूळची स्वच्छ आहे आपल्या सर्वांची. नंतर तिच्यावरती 3 गुणांचे रंग असतात वगैरे, ते सोडून देऊया. पण मूळची आपल्या सर्वांची बुद्धी. आता इथे बुद्धी याचा अर्थ हा मनुष्य फार बुद्धिवान आहे आणि तो फार त्याला कमी बुद्धी आहे असं आपण जे व्यावहारिक भाषेत बोलतो ती बुद्धी नव्हे. ते बुद्धी याचा अर्थ अंतःकरण असा होतो. त्यामुळे बुद्धी जरी शब्द वापरला जात असला तरी इथे अंतःकरण असं नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे बुद्धी पुन्हा एकदा आणि त्याच्यात फाकलेला तो, म्हणजे पहिली गोष्ट ती बुद्धी, तो आत्मप्रकाश आणि तो फाकलेला त्या बुद्धीत प्रकाश, या 3 घटकांना मिळून जीव अशी संज्ञा आहे. त्याला जीव असं म्हणतात. आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये मला वाटतं एवढी व्याख्या आपल्याला पुरेशी झाली. पण एक नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की जीव शब्द जेव्हा येतो तेव्हा तो 3 घटकांचा संघात असतो. कंपोजिट मटेरियल शुद्ध मराठीत. एक आत्मप्रकाश, अंतःकरण आणि तो फाकलेला प्रकाश. कारण होतं काय, आता पुन्हा आपला विषय नाही आहे तो, फार मोठाही विषय आहे तो, आता आपल्याला वेळही नाही विचार करायला. पण प्रकाश या दृष्टीने जर विचार केला, ब्रह्म या तत्वाच्या दृष्टीने विचार केला तर ते सर्वत्रच आहे. ते सर्वत्र सदा सम, ते नाही अशी जागाच नाही, रिता ठावया राघवेविण नाही. पण जेव्हा तो या स्वच्छ अशा बुद्धीच्या सानिध्यात येतो तेव्हा काहीतरी होतं. सध्या आपण त्याला काहीतरी असं म्हणूया. आणि म्हणून हा जो संघात आहे याला विशेष महत्व आहे. आणि तिथे जीव नावाची संकल्पना जी आहे ती साकार होते. कारण शुद्ध मराठीमध्ये काय होतं, बुद्धी ऍक्टिव्हेट होते. ऍक्टिव्हेट, जसं एखादं बॅटरी टाकल्यानंतर एखादं खेळणं असतं किंवा एखादी गोष्ट असते, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ती कशी ऍक्टिव्हेट होते, काम करायला लागते, कार्यप्रवण होते. तसं
आणि मग ती जी बुद्धी आहे ती विशेषण आहे का उपाधी आहे वगैरे सगळा विषय सोडून देऊ, पण हा जो संघात आहे हा विशेष संघात आहे आणि त्याला जीव असं म्हणतात. आणि त्यातला जो फक्त फाकलेल्या प्रकाशाचा विचार, आता पुन्हा फाकलेला प्रकाश आपण जेव्हा म्हणतो की नाही, म्हणून मी तो मगाशी विषय आणला की बुद्धी जर काढून टाकली तर हा प्रकाश सर्वत्रच आहे, कारण तो नाही अशी जागाच नाही. त्यामुळे फाकलेला प्रकाश असा आपण जेव्हा शब्द वापरतो तेव्हा त्याला बुद्धीचा संदर्भ असतो. बुद्धीचा संदर्भ जर काढला तर फाकणं हा शब्द संभवतच नाही, कारण फाकणार कशामध्ये, हे लक्षात ठेवायचं. आणि त्या फाकलेल्या प्रकाशाला, प्रकाश सर्वत्रच आहे, पण हा जो आता त्याला एक विशेष प्राप्त झाला असं म्हणूया, कोणता, बुद्धीच्या संदर्भाने तो प्रकाश फाकलेला आहे असं वाक्य आता संभवलं, त्याला चिदाभास असं म्हणतात. चित्तचा आभास म्हणजे फक्त त्या फाकलेल्या प्रकाशाचा जर विचार केला तर चिदाभास, तिन्हीचा मिळून विचार केला तर जीव. आता आपल्याला थोडीशी मांडणी करून घ्यावी लागते, कारण आता इथे आलेला विषय तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता आपल्याला जीव कळलं, आपल्याला चिदाभास कळलं. आता आपल्या विषयाकडे बोलूया. आपल्याला सर्वांना 3 अवस्थांचा अनुभव आहे. आपण मागच्याला थोडा उल्लेख केला होता त्याचा. आपल्याला सर्वांना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आपल्या सर्वांना माहिती आहे. आता शास्त्रामध्ये जागृत अवस्थेच्या अभिमानी जीवास विश्व असं म्हणतात. हाही उल्लेख मागच्याला प्रश्नाच्या संदर्भात आपण केला होता. प्रश्न विचारला होता त्या संदर्भात ही 3 नावं मी मागच्याला सांगितली होती. पुन्हा एकदा, जागृत अवस्थेच्या अभिमानी जीवास, म्हणजे आता जीव संकल्पना आपल्याला कळली, आता लक्षात ठेवायची ती. पण जागृती अवस्थेमध्ये त्या अवस्थेच्या अभिमानी जीवास विश्व असं नाव आहे. त्याच जीवाला स्वप्नावस्थेच्या त्या अवस्थेमध्ये अभिमानी जीवास त्याला तैजस असं म्हणतात, आणि त्याच जीवाला सुषुप्ती अवस्थेच्या अभिमानी त्याच जीवाला प्राज्ञ असं म्हणतात. काय नाव झाली, विश्व, तैजस आणि प्राज्ञ. काय शास्त्रांनी मांडणी केली आहे बारकाईने, आपण कधीचा विचार सुद्धा करत नाही. आता हा झाला अर्थातच एखाद्या जीवाच्या दृष्टीने केलेला विचार किंवा पिंडाच्या दृष्टीने केलेला विचार. हाच विचार जेव्हा ब्रह्मांडाला लावला जातो किंवा ब्रह्मांडाचा विचार केला जातो किंवा ईश्वराचा विचार केला जातो तेव्हा, किंवा समष्टीचा विचार केला जातो व्यष्टीच्या ऐवजी, तेव्हा त्यालाच अनुक्रमे विराट असं म्हणतात. जागृत अवस्थेमध्ये हा देह, संपूर्ण विश्व हे जणू काही त्या ईश्वराचं शरीर विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर अशी त्याला नावं आहेत, ज्याला आपण आता विश्व, तैजस आणि प्राज्ञ म्हणालो. व्यष्टीच्या बाबतीत त्याला समष्टीमध्ये विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर असं म्हणतात. आपण समष्टीचा विचार बाजूला ठेवूया, कारण आपला सध्या संदर्भ जो सुरू आहे तो पिंडाचा सुरू आहे, व्यष्टीचा सुरू आहे. आता इथे अभिमानी हा शब्द आलाय, ज्याचा पुन्हा मागच्याला मी बोललो तो अर्थ, की आपण व्यवहारात जसा अभिमानी शब्द वापरतो तसा त्याचा अर्थ नाही, की हा काय फार अभिमानी आहे एखाद्या गोष्टीचा, देशाचा अभिमानी आहे किंवा संपत्तीचा अभिमानी आहे, असा त्याचा अर्थ नाही. तर अभिमानी याचा अर्थ तादात्म्य पावलेला असा अर्थ होतो. आणि या श्लोकामध्ये आपण पुन्हा मागच्याला बोललो होतो की एतद आत्मना हा जो शब्द आलेला आहे, करोति जीव स्वयमेव तात्मना, स्वयमेतत आत्मना, एतत आत्मना, आत्मना म्हणजे तादात्म्य करून, असाच त्याचा अर्थ त्यांनी इथे केलेला आहे. त्यामुळे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर हा जो जीव आहे, जो आपण आता समजून घेतला, तो जागृतावस्थेमध्ये देहाशी तादात्म्य पावून इंद्रियांच्या, म्हणजेच पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून विषयांचे स्थूल भोग घेतो. आणि आपण काय समजून घेतोय, अभिमानी हा शब्द आपण समजून घेतोय बरं का. अभिमानी म्हणजे काय, आपण ज्याला व्यवहारात अभिमान म्हणतो तसा अर्थ नसून त्याचा अर्थ आहे पुन्हा एकदा तादात्म्य पावणं. आणि म्हणून मगाशी जी व्याख्या सांगितली विश्व, तैजस आणि प्राज्ञ, की जागृतीमध्ये या देहाशी तो तादात्म्य पावतो आणि त्याच्या जीवाच्या त्या अवस्थेला विश्व असं म्हणतात. स्वप्नामध्ये तोच जीव सूक्ष्म देहाशी तादात्म्य पावतो. स्वप्न आपण बघतो की नाही, स्वप्नांचा अनुभव घेतो, तिथे त्याच जीवाला
त्या अवस्थेमध्ये तैजस असं म्हणतात. आणि सुषुप्तीमध्ये, गाढ झोपेमध्ये त्यालाच पराज्ञ असं म्हणतात. आता आपल्याला काय म्हणूया, अभिमान शब्दाचा अर्थ लक्षात आला, कारण नाही तर अभिमान म्हटले की आपला जरा एक वेगळाच विचार सुरू होतो डोक्यामध्ये. त्यामुळे अभिमानी जीवास याचा अर्थ त्याच्याशी तादात्म्य पावलेल्या जीवास असा त्याचा अर्थ करून घ्यायचा. जीव याचा अर्थ काय होतो माहितीये, म्हणजे हे सगळं झालं, आता थोडीशी शास्त्रीय मांडणी बैठक, कारण ही आवश्यक असते, त्याच्याशिवाय आपल्याला हा विषयाची नीट मांडणी करता येत नाही. आपल्याला शिकायचं काय आहे त्याच्यातनं, आता त्याच्याकडे वळूया. ही शास्त्रीय बैठक झाली, ठीक आहे, कळलं. पण आता मला शिकायचं काय आहे, एक साधक म्हणून मला काय घ्यायचं आहे. तर जीवपणाचे जे सर्व धर्म आहेत, काय काय असतं आपल्याला, जे एक जीव म्हणून मी स्वतःला काय समजतो, कर्ता समजतो, भोगता समजतो, हे जग सत्य समजतो, वगैरे वगैरे. जगाचा संदर्भ सोडून देऊया, पण जीवाच्या संदर्भाने जर विचार केला तर जीवपणाचे जे सर्व धर्म आहे, म्हणजे कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे, पाप पुण्य, सुख दुःख इत्यादी, हे सर्व कोणाचे आहेत मग आता, बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. त्याच्यासाठी इतकी सगळी मांडणी केली आहे. पुन्हा एकदा ते प्रारूप मॉडेल आठवायचं. अंतःकरण किंवा बुद्धी, तो आत्मप्रकाश, त्यात तो फाकलेला प्रकाश. हे जे सर्व धर्म आहेत, कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख, पाप पुण्य, सर्व बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. ते त्या कुटस्थाचे, ब्रह्माचे, म्हणजे चितचे नाहीत, चिदाभासातल्या चितचे ते नाहीत. आपल्याच देहातलं काय म्हणूया, मागच्या मी जसं म्हणालो होतो, एक संरचना, एक डिझाईन आपल्या देहाचा आपण समजून घेतो. त्या दृष्टीने इतकी सगळी मांडणी सविस्तर सुरू आहे की हे सगळं छान समजून घ्यायचं आणि आपल्या चित्तामध्ये ठसवायचं आहे, कारण एक त्यातनं आपल्याला एक अलिप्तता प्राप्त करून घ्यायची आहे. एक साक्षीभाव उत्पन्न होतो अंतःकरणामध्ये या देहाबद्दल, कारण हा देह मी इतकं घट्ट बसलेलं असतं, कारण त्याच्याकडे आपण कधी इतक्या सूक्ष्म दृष्टीने पाहतच नाही. त्याच्यासाठी हा शास्त्राचा चष्मा लावावा लागतो. आणि थोडा जर आपण सूक्ष्म विचार केला तर आपल्या हेही लक्षात येतं की हे जे संसार धर्म आहेत, जे आपण आता बोललो, ते विचार केला तर ते आभासाचेही नाहीत. का बरं? कारण आहे, आभास म्हणजे काय, आपण आत्ताच शिकलो. पुन्हा एकदा उजळणी करूया. आभास म्हणजे काय, फाकलेला प्रकाश. बरोबर आहे, आपण आत्ताच शिकलो. त्याला आपण प्रतिबिंब असाही शब्द वापरला. आता तो फाकलेला प्रकाश जर प्रतिबिंब असेल तर बिंब काय आहे मग? पुढचा प्रश्न येतो. बिंब म्हणजे कुटस्थ. त्याला या देहाच्या सापेक्षतेने, ब्रह्मतत्वाला या देहाच्या सापेक्षतेने कुटस्थ म्हणतात. त्याला आत्मा म्हणतात. हा बिंब झाला. तर तो बिंब कसा आहे, आत्मा कसा आहे, कुटस्थ कसा आहे, निर्विकारी आहे, निर्विकार आहे. आता कल्पना करा, जर बिंब निर्विकारी असेल तर प्रतिबिंब विकारी कसं होईल? आहे अगदी तर्कशुद्ध विचार आहे. शास्त्र कशी मांडणी करतं आपल्यासमोर. बिंब निर्विकारी आहे, आत्मा आपल्याला माहिती आहे, आत्म्याचं, ब्रह्मा तत्वाचं वर्णन आपण खूप वेळ ऐकलं. निर्गुण, निराकार, निर्विकार, निरतिशय, सद्घन, चिद्घन, आनंद घन, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, शुद्ध, बुद्ध, मुक्त वगैरे, असं ते बिंब आहे. मग प्रतिबिंबही तसंच असलं पाहिजे. अगदी साधं गणित आहे, काय त्यात फार मोठं, त्याला म्हणतात शुद्ध मराठीत नॉट अ रॉकेट सायन्स. त्यामुळे आत्मा जर निर्विकार असेल तर ते बिंब, म्हणजे बिंब जर निर्विकार असेल तर प्रतिबिंब किंवा तो आभास विकारी कसा होईल? किंवा दुसऱ्या भाषेत बोलूया की जे धर्म त्या बिंबातच नाही ते प्रतिबिंबात कसे येतील? समजा मी स्वतःकडे बघतोय आरशामध्ये आणि मी डोक्यावर माझ्या टोपी घातलेली नाही, तर त्या प्रतिबिंबाच्या, माझं जे प्रतिबिंब आरशामध्ये पडत आहे त्याच्या डोक्यावर टोपी दिसेल का आपल्याला कधी? शक्यच नाहीये. जे धर्म बिंबामध्ये आहेत तेच धर्म त्या प्रतिबिंबामध्ये दिसणार. आता प्रश्न असा होतो, मगाशी आपण जे बोलत होतो की संसार धर्म जे आहेत, त्या वासना, ते कर्तृत्व, तो भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी, हे जे धर्म दिसतात, मग त्या धर्मांचं स्पष्टीकरण काय?
जर ते त्या बिंबातही नाही, प्रतिबिंबातही नाही, म्हणजे त्या आभासातही नाही, याचा अर्थ एकच उरतो. आता एकच घटक उरतो, तो म्हणजे ते अंतःकरण, बुद्धी. त्यामुळे सर्व धर्म आभासाचे नसून हे एकट्या बुद्धीचेच आहेत. पण होतं काय, की त्याच बुद्धीमध्ये तो आभास असल्यामुळे आणि तो जो एक संबंध त्यांचा येतो आयुष्यभर म्हणूया, त्या बुद्धी संबंधाने हे सर्व धर्म आभासाचे वाटायला लागतात. त्याला एक अजून छान दृष्टांत आहे, की समजा पाणी आहे आणि त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आता ते पाणी समजा हललं, त्याच्यामध्ये काय लाटा निर्माण झाल्या किंवा आपण ते पाणी हलवलं, तर प्रतिबिंब हलल्यासारखं वाटतं की नाही? अगदी वाटतं. आपण पाहिले घेतलेला अनुभव येतो. आता विचार करा, बिंब हललं का? म्हणजे सूर्य हलला का? नाही. मग प्रतिबिंब कसं हलेल? पण ते पाणी हलल्यामुळे जसं ते प्रतिबिंब हलल्याचा आभास निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो, अगदी त्याप्रमाणे हे जे सगळे संसार धर्म जे बुद्धीचे आहेत, ते त्या चिदाभासावरती आरोपित होतात. त्या प्रतिबिंबावरती आरोपित होतात, की जे खरं मूळचं बिंब आहे. बिंबाचेच धर्म असलेला तो ते प्रतिबिंब आहे, तो आभास. ही सगळी मांडणी का केली? कारण या विवेचनामध्ये खाली त्यांनी एक श्लोक दिलेला आहे. तो आपल्याला नीट कळावा म्हणून ही सगळी मांडणी केली बरं का. आणि यातनं शिकायचं पण आपल्याला काय आहे, की हे जे सगळे धर्म आहेत ना, हे बुद्धीचे धर्म आहेत. माझा आत्मरूप मी जो आहे त्याचा याच्याशी काही संबंध नाही. असं एक सारखं सातत्याने आपल्याला विचारांनी विचारांनी, ज्याला विवेक असं म्हणतात, असं एक अंतर निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या अंतःकरणाचे जे धर्म आहेत, जे काही आपण गुण कमावून आलेलो आहे म्हणूया, सत्व रज तम, त्याचे जे रंग आहेत त्या अंतःकरणावरचे नंतरचे. इकडे रजोगुण आणि रजोगुण कमी करत सत्वगुण वाढवण्याची साधना तर आपल्याला सुरू ठेवायचीच आहे, पण ती सुरू असताना सुद्धा आपल्याला त्याच्यापासून एक असं अंतर स्वतःचं ठेवता आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे तत्वज्ञान आपण शिकतोय. आणि भागवतामधला त्यांनी श्लोक दिला आहे कशासाठी? तर या ज्या अवस्था आहेत, जागृती ही अवस्था स्थूल देहाची नसून चिदाभासाची आहे, जो आपण चिदाभास आत्ता समजून घेतला. तो श्लोक इथे आलेला आहे, की बुद्धेर जागरणं स्वप्न सुषुप्तिरिति वृत्तयः ता येनैवानुभूयन्ते सोऽध्यक्षः पुरुषः परः. मी दिलेला इथे खाली तळटीपमध्ये, कारण त्या श्लोकाचा अर्थाचा आधार त्यांनी घेतला हे विधान करताना, की त्याचा अर्थच आहे त्या श्लोकाचा, की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्या 3 वृत्ती आहेत. बुद्धेः जागरणं स्वप्नः सुषुप्तिः इति वृत्तयः, असा त्याचा पदच्छेद होतो त्या ओळीचा जर आपण केला तर. हा श्रीमद भागवतातला 7व्या स्कंधातल्या 7व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे. कोणाला जर संदर्भ हवा असेल तर. इथे नाही दिलेलं. काय अर्थ आहे पुन्हा? बुद्धे हे जागरणं स्वप्न सुषुप्ती इति वृत्तयः, की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्या 3 वृत्ती आहेत. आणि या वृत्तींचा ज्याच्यामुळे अनुभव येतो, तोच सर्वांच्या पलीकडचा, सर्वांचा साक्षी परमात्मा होय, असा या श्लोकाचा अर्थ आहे. देवर्षी नारद यांनी प्रल्हादाला, खरं प्रल्हादाला नव्हे, त्याची आई कयाधू हिला उपदेश केला होता. आणि प्रल्हाद तेव्हा आईच्या पोटात होता. गर्भात असताना प्रल्हादाने तो देवर्षी नारदांचा ऐकलेला उपदेश, आणि तो जो उपदेश त्याला प्राप्त झाला नारदांकडून, त्या उपदेशाचं प्रल्हाद वर्णन करतोय श्रीमद भागवतामध्ये, आणि त्याचा भाग म्हणून हा श्लोक येतो. सारांश काय आहे, की जागृती म्हणूया, स्वप्न इथे
या श्लोकामध्ये उल्लेख जागृतीचा आहे, पण स्वप्न आणि सुषुप्ती या दोन अजून अवस्था आपल्याला माहिती आहेत. तर या बुद्धीच्या 3 वृत्ती आहे असं भागवत आपल्याला सांगतंय. आणि तोच विषय त्यांनी इथे मांडलाय की त्या देहाच्या अवस्था नाही आहेत, तर त्या बुद्धीच्या वृत्ती आहेत. आणि त्या वृत्ती याचा अर्थ अवस्था असाच होतो. त्या बुद्धीच्या वृत्ती आहेत, त्या बुद्धीच्या अवस्था आहेत. का? कारण आपण बघितलं मगाशी, एतद आत्मना, तो त्याच्याशी एकरूप होऊन तादात्म्य पाहून 3 अवस्थांमध्ये 3 पद्धतीचे भोग घेतो. ती बुद्धी घेते, अंतःकरण घेतं. सारांश थोडक्यात आत्ताच ते सगळं आपण बोललो त्याचा एक सारांश काढायचा झाला तर कर्तृत्व, भोक्तृत्व हे जे संसार धर्म बुद्धीच्या ठिकाणी जे आहेत, त्याचं कारण काय आहे? तर आत्ता जे आपण शिकलो की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्या 3 वृत्ती आहेत. म्हणजे त्या अवस्थेच्या त्या अभिमान रूप अशी ती बुद्धी. त्या तीनही अवस्थेमध्ये ती तादात्म्य पावते, म्हणजेच अभिमान रूप. मग अशीच आपण जे व्याख्या बघितली त्याची ती. आणि देह हे सगळं भोगण्याचं केवळ माध्यम आहे. म्हणूनच पहा, आपण जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते की नाही, तेव्हा काय होतं? गाढ झोपेमध्ये आपली बुद्धी म्हणा किंवा आपलं अंतःकरण लय पावलेलं असतं. आणि म्हणून त्याचा परिणाम काय होतो? तर आपल्याला सुखदुःखाचे अनुभव येत नाहीत. असं म्हणतात ना, झोपेमधला जो आनंद, म्हणून ते सुख मिळतं. झोपेत जे सुख प्राप्त होतं ते एका दृष्टीने विचार केला तर नकारात्मक म्हटलं जातं. का? कारण मला त्रास देणारं जे आहे तेच तिथे लय पावलेलं असल्यामुळे ती जे संसार ताप आहेत ते होत नाहीत. आणि म्हणून याच्यातनं सिद्ध काय होतं? आपला विषय तो सुरू आहे. संसार धर्म बुद्धीचे आहेत आणि ती बुद्धी गाढ झोपेत लीन पावल्यामुळे तिथे हे संसार धर्म उरत नाहीत. जसं आपल्याला गंध येतो, आता समजा उदबत्ती लावली आहे, आपल्याला गंध येतो, छान सुगंध. तर जेव्हा आपल्याला कल्पना करा की आपल्याला माहिती नाही अशी कोणी उदबत्ती लावली किंवा एखादा अत्तर लावलेला एखादा मनुष्य येऊन बसला आपल्या समोर, तर आपल्याला तो जो एक सुगंध येतो, तो गंध आल्यामुळे आपल्याला काय होतं? त्या गंधाचा आश्रय असलेल्या वायूचं ज्ञान होतं. असा की जोर सोसाट्याचा वारा वगैरे वाहत नाहीये, आपण बसलो आहे, पण आपल्याला जाणीव असते का वायूची? नाही. पण जेव्हा एखादा गंध येतो, विशेष काहीतरी ज्ञान होतं, तेव्हा त्या वायूचं जसं ज्ञान होतं त्याचप्रमाणे बुद्धीच्या या कर्मजन्य आणि बदलणाऱ्या या ज्या 3 अवस्था आहेत, कोणती? पुन्हा एकदा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या तिन्ही अवस्थांच्या द्वारा आपल्याला त्या साक्षी भावाने त्याच्यात व्याप्त असणाऱ्या कूटस्थाचं, त्या आत्मप्रकाशाचं, त्या चिदाभासातल्या बिंबाचं ज्ञान होतं. म्हणून तो एक दृष्टांत, जसं गंध आल्यामुळे वायूचं ज्ञान होतं, त्याच्यावरून आपल्याला एक तर्क करता येतो, त्याचं अनुसंधान ठेवता येतं. आणि मग प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते वगैरे ही श्रुती आपण बऱ्याच वेळा त्याचा विचार केलेला आहे. की जेव्हा जेव्हा मला ज्ञान होतं, जेव्हा जेव्हा मला, आता गंमत ती आहे, हे आपण संसार धर्म असा उल्लेख केला, तेही कळतात ना, तेही कळतात. ते कोणाला कळतात? ते त्या चिदाभासाला कळतात. आणि चिदाभास म्हणजे प्रतिबिंब, प्रतिबिंबात पुन्हा बिंबाचे धर्म, हा सगळी ती मांडणी सारखी आठवायची. आता या 3 अवस्थांचा आणि याचं पुढच्या काही श्लोकांमध्ये अजून आपल्याला तपशीलवार विचार त्याचा होईलच. आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया. पुढचा श्लोक आहे 92 क्रमांकाचा. सर्वोपि बाह्य संसार पुरुषस्य यदाश्रय विद्धि देहमिदं स्थूलम गृहवत मेधिनः. विद्धि देहमिदं स्थूलम गृहवत गृहमेधिनः. त्याचा अर्थ त्यांनी इथे दिलेला आहे की पुरुषाचा, सर्वेपी बाह्य संसार पुरुषस्य, पुरुषस्य म्हणजे पुरुषाचा, षष्टी विभक्ती, पुरुषाचा सर्वच स्त्री पुत्र वित्तादी
आता स्त्री पुत्र वित्तादी कंसात दिलेला आहे, कारण तो शब्द श्लोकात नाही आहे. पण बाह्य प्रपंच ज्याच्या अधीन आहे त्या ह्या स्थूल देहाला गृहस्थाश्रमाच्या घराप्रमाणे समज. थोडंसं वाक्यरचना विस्कळीत वाटते, आपण ती पुन्हा एकदा नीट सरळ करून घेऊया, अजून त्याचा एक अजून अन्वय करून घेऊया. सर्व बाह्य प्रपंच ज्याच्या अधीन आहे त्या पुरुषाचा, असं करून घेऊया. आणि मग स्वल्प विराम द्यायचा तिथे. आणि मग ह्या स्थूल देहाला गृहस्थाश्रमाच्या घराप्रमाणे समज. थोडक्यामध्ये खाली दिलेलं जाते की गृहस्थाच्या घराप्रमाणे हे स्थूल शरीर असून त्यात राहणारा चेतनात्मा त्याहून भिन्न आहे. समज इथे जे म्हटलेलं आहे ना की घराप्रमाणे समज, समजमध्ये तो या श्लोकामध्ये विद्धी शब्द आहे. विद्धी याचा अर्थ समज असा होतो. थोडक्यामध्ये काय सांगणं चाललंय, हा जो पुरुष किंवा ज्याला आपण मगाशी चिदाभास म्हणालो किंवा ज्याला आता जीव म्हणूया, साध्या भाषेमध्ये चिदाभास असा उल्लेख करण्यापेक्षा जीव म्हणूया, तिन्हीचा संघात मिळून जीव चैतन्य म्हणूया हवं तर. हा जो पुरुष, त्याचा हा देह जणू काही घर आहे, साध्या भाषेत अगदी. बाकीचे शब्द सोडून दिले, त्याची विशेषण सोडून दिली, तर हा देह जणू काही त्याचं घर आहे. हा त्या घरात राहणारा, त्या घराचा काय म्हणूया मालक, चेतनात्मा, जीव चैतन्य हे त्याच्याहून भिन्न आहे. सगळ्यात महत्वाचं, याला भगवद्गीतेमध्ये क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये या श्लोकामध्ये आचार्य काय म्हणतात आहे, आपल्या देहाला घर म्हणतात आहे. किती अरसिक, म्हणून आपल्याला संत अरसिक वाटतात की इतकं ज्याला आपण सजवतो, मिरवतो, नटवतो. बरं, तसा विचार केला तर आपण आपलं घरही सजवतो, घरही मिरवतो, पण घराशी इतकं तादात्म्य नसतं जेवढं या देहाशी असतं. पण इथे या देहाला सुद्धा घरच म्हटलेलं आहे. पुन्हा आपल्याला काय शिकायचं एक साधक म्हणून याच्यातनं, की ज्याप्रमाणे माझं घर म्हणजे मी नव्हे, ते आता घर माझं आहे का विषय सोडून देऊ आपण, तोही वेगळा विषय आहे, पण समजू एक क्षणभर की घर माझं आहे. ऑन पेपर ज्याला म्हणतात शुद्ध मराठीत, ते माझंच आहे. प्रॉपर्टी टॅक्स मलाच भरावा लागतो. त्यामुळे स्वामित्व माझंच राहणार आहे. प्रश्न आहे ममत्वाची गरज आहे का. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वामित्व माझंच असणार आहे, त्याच्यामुळे कर्तव्य सगळी माझीच आहे, घराची नीट देखभाल करायची, त्याचा टॅक्स भरायचा वगैरे वगैरे. पण ममत्व इज ऑप्शनल, स्वामित्व इज मॅन्डेटोरी, या दृष्टीने. पण असं जरी असलं तरी माझं घर म्हणजे जसं मी नाही, अगदी त्याप्रमाणे माझा देह ही घरच असल्यामुळे, आणि तो माझा देह या वाक्यातच ते आलं की तो म्हणजे मी नव्हे. आणि मग डॉक्टर काका सांगतात, ते फार सुंदर एक परमार्थाची एक मेथडॉलॉजी डॉक्टर काकांनी समोर ठेवली आहे. प्रक्रिया काय ठेवली आहे, जे माझं असतं ते मी नाही. खूप वेळा ऐकलं आपण सगळ्यांना पाठ आहे, पण ते पाठ असून काही उपयोग नाही, कारण ते वेळेवर वापरता येत नाही. बरं, अशा काही परीक्षाही घेत नाही परमार्थाच्या कोणी, की बा 100 पैकी 100 मिळाले म्हणजे तुम्हाला मुक्ती बा. दुर्दैवाने असंही नाहीये. त्यामुळे ते जर वापरलं नाही तर त्या परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही. माझं जेव्हा मायग्रेननी डोकं दुखायला लागतं, तेव्हा हे तत्वज्ञान आठवलं पाहिजे, की माझं डोकं दुखतं याचा अर्थ माझं डोकं माझ्याहून वेगळं आहे, डोकं मी नव्हे. पण हे मला आठवत नाही, आणि मग मी घरातल्या इतरांचं डोकं दुखण्याची सोय करतो, कारण माझं डोकं दुखत आहे. तेव्हा विवेक चुडामणी पूर्ण माझ्या दृष्टीने पाण्यात गेलेलं असतं. त्यामुळे जे माझं आहे ते मी नाही, अशी एक सुंदर मेथडॉलॉजी काका देतात, की बोलता येतं, मग आपल्या बुद्धीशी बोलता येतं. सर्वप्रथम तर आपल्या स्थूल देहाशी बोलता येतं, डोक्याशी, गुडघ्याशी, पोटाशी, जे काय दुखत असेल. मग तसंच हळूहळू जसं त्या स्थूल देहाशी बोलता येतं, तसं सूक्ष्म देहाशी पण बोलता येतं, माझ्या बुद्धीशी बोलता येतं, मनाशी बोलता येतं, प्राणाशी बोलता येतं. हळूहळू कठीण होत जातं अर्थातच. प्राणापर्यंत आलं की तर गाडी म्हणजे 99.99% सगळे अनुत्तीर्ण होतात त्या परीक्षेमध्ये.
कारण माझे प्राण म्हणजे मी, जबरदस्त. पण माझे प्राण, पुन्हा मग अशी तेच गणित, तेच सुरू आहे आपलं सगळं. माझे म्हटलं की मी कसं असेल. आणि हे जे विचार आहेत, या विचारांनी आपल्याला जिवंतपणीच देहापासून एक अलिप्तता सांभाळता येते. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जसं म्हणालो की एक शास्त्र असतं आणि दुसरं ते वापरायचं कसं, एक साधक म्हणून हा दुसरा विचार असतो. आणि तो विचार आपल्याला मुख्यतः शिकत जायचा आहे. शास्त्रही शिकायचं आहे, पण ते वापरायचं कसं. कारण इथे आचार्यांनी म्हटलं की जणू काही त्या पुरुषाचा हा देह आहे, आपलं घर आहे, हा देह म्हणजे ते त्याचं घर आहे. पण म्हणजे काय? म्हणजे हे की ते मी नव्हे, हे जे तादात्म्य झालेलं आहे, त्या तादात्म्यापासून आपल्याला जरा दूर जायचं आहे, एक प्रकारची अलिप्तता सांभाळायची. दासबोधामध्ये समर्थ सुद्धा म्हणतात की एक ओवी येते की कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे. समर्थ म्हणतात भिक्षामीसे लहान थोरे, परीक्षुनी सोडावे. आत्मदशक नावाचा दशक आहे, त्याच्यामध्ये चातुर्य विवरण नावाचा समास आहे, त्याच्यात ओवी येते. काय म्हणतात आहे समर्थ तिथे. संदर्भ थोडा वेगळा आहे की चातुर्य लक्षण, की कसं भिक्षा मागावी, कसा प्रवास करावा, कसं समाजाचं निरीक्षण करावं, हे सांगताना ज्याचं निरीक्षण करायचं आहे, म्हणजे आता आत्ताची भाषा वापरूया, ज्या जीवाचं निरीक्षण करायचं आहे, त्याला समर्थ काय म्हणतात? कुग्रामे अथवा नगरे. म्हणजे तुम्ही एखाद्या खेड्यामध्ये जा, एखाद्या शहरामध्ये हिंडा, पण काय करा? पहावी घरांची घरे. म्हणजे भिक्षेच्या निमित्ताने एखाद्या घरी तर जायचं आहे, पण ते घर थोडीच बघायचं आहे. घर बघून काय करायचं? ते काय आपल्या नावावर करायचं आहे? नाही. मानवी शरीररूप जी घरं आहेत, जी त्या घरात राहत आहेत, दगडमातीच्या, विटांच्या, समर्थ म्हणतात पहावी घरांची घरे, त्यांचं निरीक्षण करायचं आहे. भिक्षेच्या निमित्ताने लहान अशा मोठ्या लोकांचं अंतरंग जाणायचं आहे. ही सगळी काय म्हणूया चातुर्याची लक्षणं समर्थ सांगतात आहेत. कारण त्या समासात वर्णन करतात समर्थ की एका जागी स्वस्थ बसलं तर ईश्वर कार्यासाठी फिरणं आणि प्रबोधन करणं साधत नाही. त्याच्यासाठी महंतांना चातुर्य लक्षण संपन्न असून ह्या पद्धतीने भिक्षेच्या निमित्ताने समाजाचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. आणि समाज म्हणजे काय? मनुष्यांचा समूह. आणि मनुष्यांना इथे काय शब्द वापरलाय? पहावी घरांची घरे. समर्थही तेच म्हणतात आहे, आचार्यही तेच सांगतात आहेत. फार सुंदर विचार आहे हा. म्हणजे जर खरंच छान ठसवता आला ना अंतःकरणामध्ये की हे घर आहे, हे मी नव्हे. आणि आपण बऱ्याच वेळा बोललोय या विषयावरती आनंदाचे तत्वज्ञानमध्ये की काय आहे शास्त्रीय भाषेमध्ये, हा कर्मविग्रह आहे. आणि ज्याचा लीला विग्रह असतो त्यांनी हा दिलेला आहे, आणि तो दिलेला असल्यामुळे त्यांनी जसा दिला तसा मला मान्य करावा लागलेला आहे. जेव्हा दिला तेव्हा मान्य करावा लागलेला आहे, जिथे दिला तिथे मान्य करावा लागलेला आहे. आणि हे सगळं सत्य असल्यामुळे जिथे तो घेऊन जाईल तिथे तो द्यावा लागणार आहे. जेव्हा घेऊन जाईल तेव्हा द्यावा लागणार आहे. सभ्य माणसाचं लक्षण, परमपूज्य काका म्हणतात, दिलेली वस्तू वेळच्या वेळी परत करणं. असं हसत खेळत आपल्या देहाबद्दल बोलता आलं पाहिजे. तर काका म्हणतात की परमार्थामध्ये आपण जिंकलो. आता या श्लोकामध्ये जो आता आपण श्लोक बघितला त्याच्यामध्ये एक शब्द येतो, स्थूलम गृहवत गृहमेधिन. गृहस्थाश्रमाच्या घराप्रमाणे अधीन असा जो शब्द आहे त्याच्यामध्ये, ज्याच्या अधीन आहे, बाह्य प्रपंच ज्याच्या अधीन आहे, अधीन असा शब्द आलाय. संपूर्ण हा जो संपूर्ण बाह्य प्रपंच ज्याच्या अधीन, तो पुरुष म्हणजे ज्याला जीव चैतन्य असं आपण असं म्हटलं इथे, असा उल्लेख आहे. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात भगवंत आपल्या परा आणि अपरा प्रकृतीचं वर्णन करतात. त्या भगवंत म्हणतात अपरियमित स्तन्याम प्रकृती विद्येमे परा.
जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. 7व्या अध्यायामध्ये अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम, की हे महाबाहो अर्जुना, ही माझी अपरा प्रकृती आहे. ही म्हणजे कोणती? आधीच्या श्लोकात वर्णन करून झालेली आहे ती. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. आधीचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये भूमिरापो नलो वायू. खरं या विवेक चुडामणी पण आपला विचार तो येऊन गेलेला आहे की पंचमहाभूत पंचीकरण झाल्यानंतर स्थूल महाभूत वगैरे झाला ना आपला विचार, एक दोन श्लोक आधी. अष्टधा प्रकृती म्हटलेलं तिथे, हिच्याहून भिन्न अशी एक जीव स्वरूप माझी प्रकृती आहे, भगवंत म्हणतात. आणि तिने हे सारे जग धारण केले आहे. हा श्लोक कशासाठी आणला आपण इथे? आपण अधीन म्हणजे काय ते समजून घेतो आहोत. फार महत्वाचा शब्द आहे तो. नाहीतर त्या पुरुषाच्याही काय म्हणूया, सगळं प्रपंच हा सगळा अधीन आहे किंवा देह त्याच्या अधीन आहे, म्हणजे नेमकं काय हे कळत नाही आपल्याला. अपरियमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम, जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. त्यामुळे ही जी अपरा माझी प्रकृती, त्याच्याहून भिन्न जी जीवस्वरूप प्रकृती आहे, जिने हे सारे जग धारण केलेले आहे, ययेदम धार्यते जगत, त्या माझ्या पराप्रकृतीला तू जाण अर्जुना. आणि जाण पुन्हा इथे विद्धी. गंमत म्हणजे आचार्यांच्या श्लोकात विद्धी शब्द आलेला आहे, भगवद्गीतेच्या या श्लोकात विद्धी. विद्धी याचा अर्थ जाण किंवा समज, समजावून घे, जाणून घे असा अर्थ होतो त्याचा. आणि या श्लोकात अधीन असणे, त्याच्या अधीन आहे, त्या पुरुषाच्या ते अधीन आहे म्हणजे काय? तर म्हणून हा भगवद्गीतेचा श्लोक आपण बघतो आहोत की ते धारण करणं, ज्याच्या अधीन त्यांनी धारण करणं असा अर्थ होतो. त्याच्यामध्ये अधिष्ठान भाव आहे. उदाहरणार्थ आता पाणी, पाणी आपल्याला माहिती आहे, पाण्याचं एक उदाहरण घेतलं तर रसानी पाण्याला धारण केलेलं आहे. काय वाक्य आहे? पाण्यातला जो रस, समजा रस काढून टाकला तर पाणी उरेल का? या 7व्या श्लोकामध्ये भगवंत पुढे म्हणून तर म्हणतात आहे की रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशिसूर्य योह प्रणव सर्व वेदेशु शब्दखे पौरुषम दृश्यो वगैरे. रसोहमप्सु कौंतेय, अपसु म्हणजे पाणी, त्यातलं जो रस आहे ना कौंतेय म्हणजे अर्जुना, तो मी आहे. पुरुष, त्याचा आपण विचार करतोय. जीव चैतन्यातला चैतन्य जो घटक आहे ना, त्याच्याबद्दल बोलणं चाललंय. आणि धारण करणं म्हणजे काय समजून घेतोय आपण. त्या पुरुषाच्या हे अधीन म्हणजे आहे म्हणजे काय समजून घेतोय. आता समजा जवळपास सगळ्या खिडक्या बंद आहेत, पण दोन खिडक्या उघड्या आहेत, त्यात दोन मला स्त्रियाच दिसतात आहे, म्हणून एक दृष्टांत आठवला की त्यांनी समजा सोन्याचे दागिने, आपण म्हणतो की या स्त्रीनी दागिने धारण केले असं आपण व्यवहारामध्ये बोलतो. समजा बांगड्या घातल्या सोन्याच्या किंवा पाटल्या घातल्या. आता बोलताना व्यवहारात चालतो, ठीक आहे, हरकत नाही, धारण केल्या. पण समजा त्या सोन्याच्या पाटल्या किंवा बांगड्या हातातून काढल्या त्या स्त्रीनी आणि एखाद्या टेबलवरती ठेवल्या समजा. काय झालं? फक्त हाताचा आधार काढला आणि त्याला दुसऱ्या एखाद्या वस्तूचा आधार दिला. टेबलवर ठेवल्या, खुर्चीवर ठेवल्या, पलंगावर ठेवल्या, म्हणून कुठेतरी ठेवल्या. म्हणजे काय? एक आधार काढला, दुसरा आधार त्या पाटल्यांना दिला, हरकत नाही, किंवा डब्यात ठेवले, पेटीत ठेवले तरी सुद्धा. पण समजा त्या सोन्याने जर म्हटलं की मी आता निवृत्त होतो, निवृत्त होतो म्हणजे काय? मी या पाटलीचा जो आधार आहे तो काढून घेतो, तर पाटली राहिली का मला सांग. ह्याला म्हणायचं सोन्यानी अलंकार धारण केलेल्या, याला म्हणायचं धारण करणं. तो भाव कळावा म्हणून हा दृष्टांत. जसं त्या रसानी पाण्याला धारण केलेलं आहे, जसं त्या सोन्यानी त्या पाटलीला धारण केलेलं आहे. ह्याला म्हणायचं धारण करणं, किंवा याचं उलट जर करून घेतलं तर ती पाटली सोन्याच्या अधीन आहे. आता कळलं आपल्याला अधीन शब्द काय म्हणायचं. म्हणजे सोनं आहे म्हणून पाटली आहे. सोनं नसेल तर पाटली राहू शकत नाही. तो पुरुष जर नसेल, आता आलं लक्षात.
काय शिकायला मिळतं याच्यातून आपल्याला? अरे मी आहे म्हणून हे आहे, हे म्हणजे जे काही तुम्हाला दिसतंय कॅमेरावर. आणि माझं काय झालेलं आहे, हे आहे म्हणून मी आहे. किती उलट झालाय पासल. त्या पुरुषाने याला धारण केलेलं आहे म्हणून हा देह त्या पुरुषाच्या अधीन आहे. माऊली या श्लोकावर भाष्य करताना म्हणते, जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह. फार सुंदर ओवी आहे. या श्लोकावरती माऊली भाष्य करते की ही जी जीवरूप प्रकृती आहे, देहेंद्रिय किंवा प्राण म्हणूया, हे जे जड पदार्थ आहे सगळे जड आहेत. शास्त्र याला सगळ्याला जड म्हणतं, आपल्याला माहिती आहे. इंद्रिय जड आहे, देह जड आहे, प्राण सुद्धा जड आहे. जड याचा अर्थ शुद्ध मराठीत फिजिकल. त्यांच्या ठिकाणी अहम असा अभिमान धारण करून जे जगाते जीववी, त्यांचं तो काय करतो? तोषण करतो, पोषण करतो, रक्षण करतो, जगवतो. हे त्याच्या अधीन आहेत, हा त्यांना धारण करतो. मगाशीची भाषा, जे जडा ते जीववी, चेतने ते चेववी, चेतवी, म्हणजे देहात जी एक नखशिखांत आपल्या जाणीव आहे, एक संवेदना आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, त्या संवेदनात्मक जी चेतना आहे तिला जागृत तो ठेवतो. आणि नुसतं एवढं नाही तर मना करवी मानवी शोकमोह, म्हणजे मनाकडून म्हणजे अंतःकरणाकडून शोक आणि मोह मानून घेतो. म्हणजे आत्ताचा आपला जो संदर्भ सुरू आहे तो संदर्भ लावायचा झाला तर हा जीवात्मा पुन्हा हे जीव चैतन्य स्थूल देहाच्या योगाने जागृतीतील स्थूल पदार्थांचा उपभोग घेतो, शोक करतो, मोह हे सगळं तो करतो. आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेतला तर ही भाषा संभवते. म्हणजे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह. हा जो पुरुष पुन्हा एकदा त्यांनी धारण केलेला आहे म्हणून हा देह, आणि तो या देहाच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून या सर्व संसारातल्या स्थूल पदार्थांचा भोग घेतो. आणि म्हणून जणू काही हा देह त्याचा काय आहे, त्याचं राहण्याचं घर आहे. या अर्थाचा हा श्लोक आपण आत्ता बघितला. बरोबर आपली वेळ झालेली आहे, 7 वाजलेले आहेत. आणि पुढचा जो श्लोक आहे 93 क्रमांकाचा, आता त्याच्यामध्ये या देहाचंच अजून वर्णन येणार आहे. या देहाला आपण घर म्हटलं आता या श्लोकामध्ये आचार्यांनी, त्याच देहाचं अजून पुढे वर्णन, पुढे जाऊन आचार्य वर्णन करणार आहेत की त्या देहाचे जे विकार आहेत, त्या देहात जे बदल घडतात, ते सगळे बदल कसे घडतात. आणि आपल्याला विचार हा करायचा आहे की ते बदल ज्याला कळतात तो मी आहे. एवढं बोलूया आणि आजचे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि इथे थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार मंगेश दादा. कुणाला प्रश्न असतील तर आता अनम्यूट करून विचारू शकता. मंगेश दादा, हो. नमस्कार. 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की आपल्या एकूण गर्भावस्थेपासून एकूण आपल्या जन्मापर्यंत आपण जो संघात बघितला, म्हणजे जीवाचं अस्तित्व किंवा जीव अस्तित्वात कधी येतो? हा प्रश्न आहे का, जीव अस्तित्वात कधी येतो? हा पहिला प्रश्न, की आपल्या एकूण आयुष्यात किंवा गर्भावस्थेपासून आपली वाढ जशी जशी होते, शरीराची वेगवेगळी अंग किंवा मन विकसित होतं, तसं जीव हा कधी अस्तित्वात येतो आपल्या या जन्मात? आता पुढे 93 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये जीवाला जे 6 विकार असतात,
देहाला म्हणूया, 6 विकार असतात, त्याचं वर्णन येणार आहे. पण त्या विकारांची जी सुरुवात आहे ती अस्ति जायते वर्धते अशी आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण अस्ति जायते, जायते याचा अर्थ जन्माला येतो बरं का. जायते, जन्मतो. म्हणजे जन्माला येणं हा पहिला विकार नाही आहे, हा दुसरा विकार आहे. पहिला कोणता आहे, त्याच्या आधी आहे काय, अस्ति, जे आपण विसरून जातो. म्हणजे सूक्ष्म रूपाने तो असतो, पहिले तो सर्वप्रथम असतो आणि म्हणून तो जन्माला येतो. कारण मृत्यू, आपण जर एकदम शेवटच्या विकाराकडे जर गेलो, तर मृत्यू पावल्यानंतर जर आपल्याला जीवनमुक्ती ज्याला म्हणतात, ती जर आपल्याला लाभली नसेल, सायुज्य मुक्ती विशेषतः, तर जर आपल्याला मुक्ती लाभली नसेल, तर आपल्याला शास्त्राच्या पद्धतीप्रमाणे आपला पुढचा जन्म आहे. आता तो कधी आहे आणि कसा मिळतो हा वेगळा मुद्दा झाला. तो जीवाचा प्रवास कसा असतो आणि लगेच मिळतो का काही कालांतराने मिळतो, ते सोडून देऊ आपण सगळं. पण मुद्दा असा की सूक्ष्म देह उदान वायूवरती आरूढ होऊन या देहातून निघून जातो असं वर्णन आहे. मग याचा अर्थ तो सूक्ष्मदेह आहे, आणि याचा अर्थ असाही आहे की प्रत्येक जन्मामध्ये आपला सूक्ष्मदेह तोच आहे. ही जी शुद्ध मराठीमध्ये कॉन्टिन्युटी आहे, ही जर स्वीकारली नाही ना, तर कर्मविभागाचा सिद्धांतच कोलमडून पडेल. हे जे आपण वासना वगैरे म्हणतो आणि मग प्रारब्ध म्हणतो आणि मग संचित म्हणतो, हे सगळं, या सगळ्याचा आधारच तो आहे. हा जो हे जे पॅकेज वर्ण दिसणारं वेस्टर्न, हे बदलतं प्रत्येक आयुष्यामध्ये, पण सूक्ष्मदेह तोच असतो. म्हणून तर त्या वासना तो या जन्मात ते घेऊन जातो आणि आधीच्या असतातच. बरं, जवळजवळ मला तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखी झाली. कारण दुसरा प्रश्न असाच होता की संस्कार कोणावर होतात, म्हणजे आत्म्यावर होतात का जीवावर होतात. पण आता बहुतेक तुम्ही जे सूक्ष्मदेहाचं वर्णन आता सांगितलं किंवा पुढे येईल त्यात अजून हे क्लिअर होईल. पण जर का ह्यांचा एकूण संपर्क तुटतच नसेल मृत्यूच्या वेळी, तर त्या सूक्ष्मदेहावर होईल असं मी आत्ता घेतो. आत्म्यावर संस्कार हे वाक्य संभवतच नाही, कारण ते उत्पाद्य नाही, ते संस्कार्य नाही, ते विकार्य नाही. काही गोष्टी तुला सांगतो की एक वेदांत शास्त्राचे काही अबाधित नियम हे पक्के लक्षात ठेवायचे, म्हणजे आपला गोंधळ कधीच उडत नाही. विशेषतः आत्मा किंवा ब्रह्म हा शब्द आला की सावधच व्हायचं, आपण काय बोलतो आहोत आणि काय ऐकतो आहोत या बाबतीमध्ये. म्हणजे जे ऐकतो आहे तेही बरोबर आहे, कारण जे निर्गुणच आहे, निराकार आहे, निर्वय आहे, निर्विकार आहे. कारण संस्कार याचा अर्थ बदल असा होतो, बरोबर आहे. कणिक आणली, संस्कार केले, त्याच्यावर पाणी घालून भिजवली, पोळ्या केल्या, संस्कार झाले, काहीतरी त्याच्यातून नवीन पदार्थ तयार केले. विकार किंवा संस्कार, काहीतरी एखादी गोष्ट बिघडली ती दुरुस्त केली, हे यातलं काहीच ज्याच्या बाबतीत संभवत नाही, असा आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व. त्यामुळे तिथे संस्कार शब्द संभवतच नाही. आणि म्हणून ही जी मगाशी आपण मांडणी केली सगळी चिदाभासाची आणि जीवाची, तिथे या गोष्टी येतात. अंतःकरण आलं, आता तू संस्कार शब्द वापरला, आपण त्याला मगाशीची भाषा वापरून घेऊया. संसाराचा धर्म आहे तो एक, संस्कार असणं, विकार असणं वगैरे, हे सगळे. आणि हे संसार धर्म आपण कोणाचे आहेत असं शिकलो, बुद्धीचे, म्हणजे अंतःकरणाचे. आणि सूक्ष्म देहाचा भाग आहे, आणि हेच जातं तुमच्या देहामध्ये. तेच मला कदाचित असं वाटलं होतं की मृत्यूच्या वेळी जीव आणि आत्मा हे वेगळे होतात, त्यामुळे कदाचित ते कन्फ्युजन होतं. पण थँक्यू, धन्यवाद. मनीष सर नमस्कार. एक क्लॅरिफिकेशन. तुम्ही ते म्हणजे सांगितलं की बिंब आणि प्रतिबिंब हे दोन्ही खरे तर निर्विकारीच आहेत, पण आपल्या अंतःकरणा बुद्धीमुळे ते आपल्याला संसार धर्म असा तो आभास होतो. म्हणूनच इथे शुद्ध अंतःकरणाचं खूप महत्व आहे का, जे आपण बघितलंय आतापर्यंत या सत्रात, की त्याशिवाय तुम्हाला अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही की आपल्याला ते म्हणजे
स्वस्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही, ती पहिली पायरी म्हणून असं ते कनेक्शन किंवा हे असा तो बरोबर आहे. कारण चित्त शुद्धी आणि चित्त शांती त्याचं खूप महात्म्य परमार्थामध्ये आहे. आपल्याला नेहमीच ते आपण ऐकतो. आणि असं म्हणतात की ते चित्त जे आहे ते शुद्ध आणि शांत झालं की ते चैतन्याकार होण्याच्या योग्यतेचं होतं, असं एक वाक्य आहे. आता त्याच्या आकाराचं होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर आता आपण जे जीव संकल्पना समजावून घेतली आणि चिदाभास समजावून घेतला, तर ध्यान प्रक्रिया आपण बघितली किंवा नाम कुठले साधना कुठली असो, पण ती साधना, या सगळे साधना मार्ग ज्या एका टप्प्यावरती येऊन मिळतात, त्या टप्प्यावरती काय होतं, तर ही जी बुद्धी किंवा जे अंतःकरण आहे हे लीन पावतं. आणि हे लीन पावल्यानंतर काय होतं, तर तो जो प्रकाश आहे, आत्मप्रकाश, तो जिथून आला तिथे परत जातो. आता ही पुन्हा जणू काही, हा शब्द फार कामात येतो परमार्थामध्ये, जणू काही, कारण तो प्रकाश येत नाही आणि जात नाही. तो, कारण तो नाही अशी जागाच नाही, तो येणार कुठून आणि जाणार कुठे. पण ही बोलण्याची भाषा आहे, त्या संदर्भामध्ये आपण बोलतो आहोत म्हणून. त्यामुळे, आणि हे अंतःकरण, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना, हे अंतःकरण जाणीवपूर्वक ध्यानामध्ये आणि समाधीमध्ये विशेषतः तेव्हाच त्याचा ते लीन करता येतं किंवा लय त्याचा करता येतो, जेव्हा ते शुद्ध आणि शांत झालेलं असतं. आणि म्हणून चित्तशुद्धी आणि चित्तशांतीचा इतका आग्रह आहे. त्यामुळे तू केलेला अंदाज बरोबर आहे. थँक्यू दादा. अजून काही प्रश्न आहेत? थांबायचं. थांबूया. ठीक. पुन्हा एकदा नमस्कार. मी शेवटचा श्लोक म्हणतो, थांबूया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेवनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागद तुझे, भक्ती तुझी हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.